नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका पक्षाची चर्चा आहे. नवाच पक्ष हा 5-7 दिवसापासून त्याची चर्चा आहे आणि ती सोशल मीडियावर आहे. हा पक्ष अजून स्थापन झालेला नाही. त्या पक्षाने निवडणूकही लढवलेली नाही. त्याच्याकडे निवडणूक चिन्हही नाही. पण तो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. कॉकरोच म्हणजे झुरळ. झुरळ आता एक कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर लॉन्च करणारा हा तरुण आहे. त्याचं नाव आहे अभिजित बिस्के. अभिजित दिपके. आता हा अभिजित दिपके गेल्या या आठवड्यात म्हणजे सुपर हिरो झाला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर ही पार्टी लॉन्च केली आणि अवघ्या 5 दिवसात त्याला करोडो फॉलोअर्स मिळाले. करोडो फॉलोअर्स. सरकारने बंदी आणली त्याच्यावर. आपल्या सरकार याने दुसऱ्या नावाने पुन्हा ते आपलं इंस्टाग्राम चॅनल सुरू केलं. आता भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं एक वक्तव्य होतं. काही तरुण अव्यवस्था पसरवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना उद्देशून सूर्यकांत झुरळ म्हणाले. काही तरुण झुरळासारखे आहेत. अव्यवस्था पसरवणारे. आता ते तोंडी बोलले. ते त्यांचे सूर्यकांत त्यांचे रिमार्क जे आहेत, शिरे जे आहेत, तोंडी आहेत. पण त्याच्याहून हे वादळ उठलं आहे. नंतर सूर्यकांत यांनी खुलासाही केला की माझ्या बोलण्याचा उद्देश काय होता. परंतु सध्या एक कॉकरोच जनता पार्टी सध्या धूम घालते. कोण आहे हा अभिजित दिपके, ज्याने करोडो फॉलोअर्स मिळवले आहेत. म्हणजे एवढे फॉलोअर्स मोठ्या नेत्यांना सुद्धा मिळत नाहीत. काय प्रकरण काय म्हणजे सध्या जगभर चर्चेचा विषय आहे की सध्या हे झेड जनरेशन म्हणजे तरुण पिढी जी आहे ती जगभर धुमाकूळ घालते आहे. नेपाळमध्ये, बांगलादेशमध्ये या तरुण पिढीने सत्ता बदलून सरकार बदलून दाखवलं. मग तसं काही सुरू आहे का? हे अभिजित दिपके प्रकरण त्यातलं काही आहे का? म्हणजे सध्या चर्चा आहे की नेमकं आहे काय प्रकरण हे. हा डिजिटलवर क्रांती करू पाहणारा तरुण कोण आहे, काय? पण याचा तपशिलात गेलं तर ते फार म्हणजे हे विरोधी पक्षांचीच बी टीम आहे की काय शंका आहे. ते कारण अभिजित दिपके जो आहे या आधी आम आदमी पक्षाशी संबंधित होता. सध्या तो अमेरिकेत आहे. तिकडे नोकऱ्या करतो. पण हा आम आदमी पक्षाचा कॅम्पेनर वगैरे वगैरे काही कामं करायचं. इकडून तिकडे गेला, आता तिकडून काड्या करतोय. म्हणजे पण सुरुवातीला जे फॉलोअर्स मिळाले अवघ्या काही दिवसात काही बिलियन फॉलोअर्स. त्यामुळे एक नवीन प्रकरण काय आहे काय म्हणजे लोकांमध्ये उत्सुकता आहे. इंस्टाग्रामवर पार्टी निघते आणि त्याला बिलियन फॉलोअर्स मिळतात. म्हणजे आपल्याकडे एकेकाळी जयप्रकाश नारायणांनी सत्ता बदल करून दाखवला. नंतर अण्णा हजारेंनी सरकार बदलून दाखवलं. आणि त्यातला नवा कोणी आहे का?
दम आहे का याच्यामध्ये? एक गोष्ट आहे की तरुणामध्ये नाराजी आहे, ही गोष्ट खरी आहे. लोकांना, तरुणांना नोकऱ्या नाहीत. ते उद्योग करू म्हणतात, तर उद्योग करायला पैसा नाही. सरकार जे करतो म्हणताय ते फार म्हणजे किरकोळ आहे ते. त्या तुलनेमध्ये बेरोजगारीचं प्रमाण फार मोठं आहे. तरुणांचे हात रिकामे आहेत. ते काहीतरी करायची त्यांची इच्छा आहे, पण त्यांना काही स्कोपच नाही. त्यांना ऐकायला मिळतं ते हिंदू मुसलमान आणि बाकी सर्व, त्यातून पोट भरत नाही. तरुण फार अस्वस्थ आहेत, हे मानायलाच पाहिजे की तरुणामध्ये अस्वस्थ आहे, राग आहे, असंतोष आहे. पूर्वी हा राग तरुण म्हणजे त्यावेळेचे लोक रस्त्यावर उतरायचे. मृणाल गोरे जेव्हा मुंबईमध्ये पाण्याची टंचाई पाणी मिळत नव्हतं, महागाई वाढली होती, तेव्हा मृणाल गोरे लाटणे मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या मुंबईत. आता आता लोक रस्त्यावर उतरत नाहीत, आता डिजिटलवर, सोशल मीडियावर उतरतात. तसाच प्रयत्न या तरुणांनी केला आहे. विरोधी पक्ष आता आंदोलन उभं करू शकत नाही, हे आपण गेल्या 15 वर्षात दिसून आलेलं आहे. मोदींच्या विरोधात खूप काही बोललं जाते, त्यांच्या चुका दाखवल्या जातात, परंतु मोदींची लोकप्रियता अजून कमी करू शकलेलं नाही ते विरोधी पक्ष. एका तरुणाने ते करून दाखवलं. या अभिजित दिपके याचं कौतुक यासाठी त्याने करून दाखवलं. इंस्टाग्रामवर त्याने एवढे लोक आणून दाखवले की जे नाराज आहेत, असंतुष्ट आहेत, सिस्टीमच्या विरोधात बोलतायत. म्हणजे आता याला जाणून बुजून कोणी पकडून आणलं आहे का दिपकेला? क्रांती करणार म्हणतो, काय नेमकं प्रकरण काय आहे? म्हणजे कारण तो आहे महाराष्ट्रीयन तरुणच आहे, आपल्या इकडचाच आहे, महाराष्ट्रातला. म्हणजे ती रिॲक्शन काय आहे? म्हणजे हा तरुणांचा आवाज आहे का? ही रिॲक्शन तात्पुरती आहे की खूप खोलवर जखम आहे आणि ती कधी उफाळून ज्वालामुखी होऊ शकतो? त्या सत्ता नावाची गोष्ट जळून भस्मसात होऊन जाईल. तसं असेल तर नेमकं काय प्रकरण आहे? की विरोधकांची बी टीम आहे जी मोदींच्या विरोधात नव्या चेहरा घेऊन मैदानात उतरली आहे? तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.